राज्यातील शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात येतोय, म्हणून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केलं। महाड येथील क्रांतीस्तंभामध्ये मनुस्मृती दहनाचं आंदोलन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या मात्र हे सगळं प्रकरण चांगलंच अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय। क्रांतीस्तंभावरती मनुस्मृती दहनाचं आंदोलन करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहनाचं पोस्टर फाडलं। या पोस्टरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र होतं, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र फाडल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून जितेंद्र आव्हाड यांच्यावरती संताप व्यक्त करण्यात येत आहे। मात्र हे प्रकरण माझ्याकडून अनवधनाने चुकून झालं, यासाठी मी महाराष्ट्राची नतमस्तक होऊन माफी मागतो, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं असलं तरी सर्व स्तरावरून त्यांच्यावरती जोरदार टीका करण्यात येते। या विरोधात एका भीमसैनिकांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून या विरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यामुळे आव्हाड यांच्या विरोधात आता महाडमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भागवतसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी जी अटी आणि शर्ती घालून जामीन दिलेला होता आणि त्याला 300 शब्दांचा निबंध सुद्धा लिहायला लावलेला होता, यावरून बाल न्याय मंडळाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते। बरीच टीका यावरती झालेली होती। त्यानंतर पुन्हा या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळात सादर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची रिमांड होम ही सुनावण्यात आलेली होती। मात्र जो काही प्रकार हा घडलेला आहे त्या प्रकाराची गंभीर दखल महिला व बालकल्याण आयुक्त विभागाने सुद्धा घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची समिती आहे ती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। आठवडाभरामध्ये ही समिती आहे तो अहवाल देणार आहे। मात्र ज्या सदस्यांनी हा सगळा निर्णय घेतलेला होता, ज्यांनी सही करून या अल्पवयीन मुलाला या ठिकाणावरून सोडून दिलेलं होतं, त्या LN दानवडे यांची सुद्धा यामध्ये चौकशी होऊ शकते। LN दानवडे यांची चौकशी केल्यानंतर हा अहवाल आहे तो सुद्धा राज्य सरकारला पाठवला जाईल आणि त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभाग कशा पद्धतीची कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलीस, डॉक्टर जसे संशयाच्या भोवऱ्यात आहेत, तसेच बाल न्याय मंडळातील सदस्य असलेले LN दानवडे हे सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज उमेदवारावर चर्चा करण्यात आली। काँग्रेस पक्षाकडून आज 2 उमेदवारावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। काँग्रेस पक्ष 2 जागा लढवणार असल्याचा दावा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। तर येत्या 2 जून रोजी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती पुढे येत आहे। काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे जे मित्र पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु दुसरीकडे उद्धव ठाकरे या गटांचेही 2 उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात आले असून आता फक्त 2 जागा काँग्रेस पक्षच लढणार असल्याची माहिती पुढे येत आहे। यामुळे काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार गटाचा पाठिंबा असेल काय हे येणारा काळच सांगेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईसह उपनगरांमध्ये 31 मे 2024 पर्यंत कॉन्क्रिटीकरण किंवा मुंबईमधील जे रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे ते 31 मे पर्यंत पूर्ण करावे अशा प्रकारचे आदेश हे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत। मात्र एकूणच 2 दिवस या 31 तारखेसाठी राहिलेले आहेत। मात्र मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि हे 2 दिवसात काम होणार नाही आणि तशा प्रकारे कोणताही प्रयत्न सुद्धा होणार नाही असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे ही जी मुंबई महानगरपालिकेची डेडलाईन आहे ती हुकणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। तसंच नालेसफाईवरून सुद्धा मुंबई महानगरपालिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्याचप्रमाणे आता पहिल्या पावसामध्ये मुंबईमध्ये जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आहे ते सुरूच राहणार का आणि पहिल्याच पावसात खड्डे पडणार का असे सुद्धा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन सुनील सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। यावर्षी लोकसभेची निवडणूक सर्वाधिक जास्त चर्चेत राहिली, कारण यावर्षी उमेदवारांपेक्षा त्यांचे वरिष्ठ नेत्यांनी विशेष मेहनत घेतलेली होती। महाराष्ट्र असेल तर
त्यासोबत इतर राज्य असतील, इतर राज्यामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी आणि नेत्यांच्या सभा पाहायला मिळाल्या. मात्र या सभा घेत असताना जे नेते प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी वेळेमध्ये पोहोचता यावं यासाठी फिरत होते, तर त्यांनी हेलिकॉप्टरचा उपयोग केला होता. असं पहिल्यांदा झालंय की हेलिकॉप्टरचा बिझनेस, एजन्सीजचा बिझनेस हा 400 ते 500 कोटी रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. कारण या ठिकाणी ट्विन इंजन होतं, ट्रिपल इंजनचं जे काही हेलिकॉप्टर होतं त्याचं एका तासाची जी आपण या ठिकाणी भरपाई म्हणतो किंवा एका तासाची जी काही रक्कम म्हणतो तर ती 3 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. त्यामुळे हा व्यवसाय फक्त एका निवडणुकीच्या कालावधीमध्ये तब्बल 400 ते 500 कोटी रुपयापर्यंत जाऊन पोहोचला. त्यामुळे या ठिकाणी हेलिकॉप्टर व्यावसायिकांची चांदी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त हेलिकॉप्टरचा उपयोग झालेला आहे आणि तब्बल 400 ते 500 कोटी रुपये या ठिकाणी या व्यावसायिकांनी कमवलेले आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नेत्यांनी सभेला येण्याचा हा ट्रेंडच सुरू झालेला आहे. नेत्यांचा तर वेळ वाचतोच, मात्र ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी एक विशेष रूप जे होतं ते नेत्यांचं पाहायला मिळतं किंवा त्यांची छाप पडते. मात्र ही छाप पाडत असताना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 500 ते 600 कोटी रुपये खर्च फक्त हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवर झालेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. पुढील महिन्यामध्ये खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकारातून जे आहे जे बियाणं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर सध्या बियाणामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जे वाढ केलेली आहे आणि त्याचा जर तो फटका आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे. 1 ते 2 बॅगासाठी आहे जे शेतकऱ्यांना अक्षरशः अकोल्यासह अमरावतीमध्ये रांगा लावत आहे आणि मोठ्या प्रमाणात जो बियाण्याचा तुटवडा आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर बच्चू कडून या ठिकाणी अनोखी अशी शक्कल लढवलेली आहे. शेतकऱ्यांनीच तयार केलेले शेतकऱ्यांचे बियाणे जे आहे जे बियाणे मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी खरेदी न करता जे आहे ते बियाणे महोत्सवातून खरेदी करा असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे. आजपासून जे आहे 4 दिवस जे आहे ते चांदूर बाजारच्या जे आहे जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बियाणं महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर विदर्भामध्ये सोयाबीन, ज्वारीचं, तुरीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आणि त्याच ठिकाणी जर पाहिलं की संपूर्ण जे बियाणे आहे ते विक्रीसाठी उपलब्ध करून झालेले आहे. कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार न करता या शेतकऱ्यांनी तयार केलेले बियाणे या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. अत्यंत चांगल्या आणि वाजवी दरामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना या ठिकाणी बियाणे मिळत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले शेतकऱ्यांनी बियाणे घ्यावे असं जे आव्हान आहे बच्चू कडूंनी केलेलं आहे. सोबतच जर पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. कृषी केंद्रामधून जे आहे जे बियाणं खरेदी करता या बियाणं महोत्सवातून बियाणे खरेदी करा असं देखील आव्हान बच्चू कडू यांनी करत ज्या बियाणे कंपनी आहे त्याला हद्दपार करा असं देखील आव्हान बच्चू कडू यांनी केलेलं आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. येत्या 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 10 ते 12 दिवसामध्ये मुंबई समेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल असा सुद्धा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. सध्या मुंबई त्याचबरोबर ठाणे, पालघर आणि विदर्भामध्ये जे आहे ते उष्णतेचे वारे वाहत आहेत. विदर्भामध्ये तर हीटवेव्ह सुद्धा सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे धारा 144 सुरू आहे. मात्र येत्या 48 तासामध्ये विदर्भातला जे हीटवेव्ह जे सुरू आहे ते कमी होईल. त्याचबरोबर मुंबई, ठाणे या ठिकाणी असलेलं तापमान जे आहे ते सुद्धा घटेल. त्यामुळे एकूणच मुंबईकरांना, ठाणेकरांना हीटवेव्हपासून मुक्तता मिळेल आणि दिलासा लाभेल. मात्र येत्या 10 ते 12 दिवसामध्ये मुंबई समेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. जर्नलिस्ट हमीदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. नवी मुंबईच्या प्रश्नांवर आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून नवी मुंबईच्या प्रश्नांवर मान्सूनपूर्व नाले सफाई पूर्ण झाली पाहिजे, तसेच आपत्ती निवारण केंद्र हे सुद्धा तातडीने सुरू करण्यात यावी अशी भूमिका नाईकांनी मांडली. तसेच गरज नसताना कोट्यवधी रुपयांची कामं नवी मुंबई महानगरपालिकेने केली जाते, त्यामुळे उधळपट्टी पालिकेकडून मोठ्या प्रमाणात केली जाते असा आरोप नाईकांनी केले. त्यामुळेच गणेश नाईक नवी मुंबईच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा आक्रमक होत पालिकेला धारेवर धरण्याचं काम नाईकांनी केलंय. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाडेसह विकास पेरगणे, लोकशाही, नवी मुंबई. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका या 26 एप्रिल रोजी पार पडल्या. या निवडणुकांमध्ये 17 उमेदवारांनी आपलं भवितव्य आजमावलेलं आहे. या 17 उमेदवाराचं भवितव्य आता EVM मशीनमध्ये बंद आहे. येणाऱ्या 4 जूनला यवतमाळच्या दारवा मार्गावरील शासकीय गोडाऊन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जवळपास 84 टेबलवर ही मतमोजणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसाचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठे मोठे कॅमेरे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. येणाऱ्या 4 जूनला
17 उमेदवारापैकी कोण बाजी मारेल याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. कृषी पंपांना मीटर बसवणे आणि शासकीय दरवाढीच्या विरोधात आज कोल्हापुरात इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती पंचगंगा पुलाच्या नजीक सर्व्हिस रोडवरती ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे विभागातील जवळपास 3000 पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्यानं जी दरवाढ आहे ती दरवाढ सरकारनं मागे घ्यावी असा एक ठराव जो आहे तो करण्यात आलेला आहे. खरं तर हे सर्व शेतकरी महामार्ग रोको करणार होते, मात्र सरकारच्या वतीनं 6 तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय घेऊ, शिवाय आचारसंहिता असल्याने हा निर्णय सध्या घोषित करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळं या सर्व शेतकऱ्यांनी 6 तारखेपर्यंत वाट बघू असं देखील सांगितलं आहे. या आंदोलनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित होते. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील नंदागौळ गावासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. 3 दिवसांपूर्वी हा जो पाऊस आहे तो पडलेला होता. परिणामी जर पाहिलं तर वादळी वाऱ्याने या ठिकाणचे जे काही विद्युत पुरवठा खांब असतील ते पूर्णतः वाकून गेले होते, ते जमीनदोस्त झाले होते. परंतु अजूनही या ठिकाणी जे काही महावितरणचे कर्मचारी असतील ते पोहोचलेले नाही आहेत आणि यामुळेच या ठिकाणच्या नागरिकांना पाणी असून देखील पाणी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. या ठिकाणचे वयोवृद्ध नागरिक असतील, शालेय विद्यार्थी असतील, त्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. बोर असतील, विहिरीतील मोटार असतील, ते मात्र विद्युत पुरवठा नसल्यानं ते बंद आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी विहिरीतनं पाणी शेंदून या ठिकाणच्या वयोवृद्ध नागरिकांना पाणी आणायची वेळ आलेली आहे. 3 दिवस या घटनेला उलटत आहेत तरी देखील या ठिकाणी महावितरणाचा एकही कर्मचारी पोहोचलेला नाही आहे. हे विद्युत पोल जे आहेत ते उभं करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने हाती घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळेच नंदागौळ या गावासह इतर परिसरातील जी काही गावं आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि हा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशी मागणी जी आहे ती सध्या ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहेत. विकास माने, लोकशाही मराठी, परळी, नंदागौळ. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.